आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार. हे माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या. रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीत. आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहे. पक्ष फुटलेलेच आहे. त्यांचा पक्ष नाहीच आहे, तो अमित शहाने निर्माण केलेला एक गट आहे. हा अमित शहाचा पक्ष, हा शिंदेचा पक्ष नाही. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज नवा कलाटणी देत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपावर थेट वज्राघात केला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्यानं सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते, मात्र आता त्यांनी थेट मैदानात उतरत पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल चढवला. निवडणुकीत पैशांचा प्रचंड खेळ, हेलिकॉप्टरची उधळण, भाजप शिंदे गटातील वाढती नाराजी आणि 35 आमदारांच्या संभाव्य बंडाबाबतच्या चर्चांनी आधीच वातावरण तापलेलं असताना राऊत यांच्या पुनरागमनानं राजकीय तापमान आणखीन वाढलंय. यात या सर्व दाव्यांच्या आणि राजकीय आरोपांच्या गदारोळात लोकांच्या मनात निर्माण झालेल्या चर्चांवरही त्यांनी शिक्कामोर्तब केलंय. माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही. जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये मी 100% संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो. नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे. ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. राज्याचा निवडणूक आयोग आहे, त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालं आहे. कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन 1 तारखेला सकाळी होणार. त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहे. मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी 10,000 15,000 मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे. ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता. मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते. ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले. आता मी पाहिलं की 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले 3 पक्ष आहेत, त्यांनी 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स, खाजगी विमानं, हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालं नव्हतं. अशा पद्धतीने एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे. ही 3 पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या. आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो, पण आम्ही ह्या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या. आताही तशाच सोडलेल्या. तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत. नाही, विरोधक निवडणुकीमध्ये आहेत, पण अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही. नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. या राज्याला एक संस्कृती होती, संस्कार होता, तो गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या, पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेलं नाही. याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा, तू मोठा की मी मोठा. बघा, शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात, मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे. आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. करेक्ट, कोकणातलेच आहेत आणि डोंबिवलीचेच आहेत. त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून. त्याला राजकारण कळत आहे, त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे. आणि
जे आजच सामनाचा अग्रलेख आहे, जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे 2 तारखेनंतर, आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो, डिसेंबर नंतर बघा काय. यांचा कोथळा यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी आहेत. ते कोणाच्याही पाठीशी नसतात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बरं का नियमबाह्य मदत केली, कायद्याच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये, तरी त्यांनी माननीय हिंदुहृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही. तिथे शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेलं. पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे. पक्ष फुटलेलाच आहे. हा त्यांचा पक्ष नाहीच आहे. तो अमित शहाने निर्माण केलेला एक गट आहे. हा अमित शहाचा पक्ष, हा शिंदेचा पक्ष नाही. माझी शिवसेना खरी आहे का? हास्यास्पद नाही का हो? कसली यांची शिवसेना? याने कधी शिवसेनेला जन्म दिला? याने काय शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? हे कधी तुरुंगात गेले सेनेसाठी? बाळासाहेब याने कोणती आंदोलनं केली? माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाराष्ट्रामध्ये आजही मजबूतीने उभी आहे. एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खातं आणि भरपूर पैसा, याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही, फडणवीसांना कळत नाही. आपण भ्रष्टाचाराचा 0 टॉलरन्सचा जेव्हा भूमिका घेता, तेव्हा तुमच्या खात्यातला एक मंत्री नगरविकास खातं आमच्याकडे आहे, त्यावेळेला आमच्याकडे आम्हाला पैशाची चिंता नाही असं जेव्हा सांगतो, तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे आणि नगरविकास खातं ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे. तर तुम्ही राज्याचं नेतृत्व करता असं आम्ही मानतो. आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिलेले आहे त्या राज्यामध्ये. संस्कारी, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व काय असतं, माननीय शरद पवार साहेबांपर्यंत, मनोहर जोशींपर्यंत, देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा होती, पण त्याला अपयश त्यांचं आलेलं आहे. बघा, फडणवीस यांचं राजकारण जर शिंद्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणात राहू नये. नुसतं पैशावर राजकारण चालत नाही, पैशांवर माणसं विकत घेता येतात. मला आश्चर्य वाटतं राज्यातल्या जनतेचं. या राज्याची जनता 10,000 15,000मध्ये आपल्या मुलाबाळांचं भविष्य विकत आहे. बेरोजगारी तशीच आहे, लोकांना रोजगार नाही, गरिबी तशीच आहे, कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे, महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. रोज मुंबईत, महाराष्ट्रात रोज महिलांच्या अत्याचारावर घटना घडतात. त्याच्यावर कोणी बोलत नाही. त्याच्यावर तो उतारा जर 10 आणि 15,000 रुपये मताला असेल तर ह्या राज्याच्या जनतेनं स्वतःला अशा प्रकारे विकल्यामुळे ते आपल्या पुढल्या पिढीचं भविष्य धोक्यात आणतात. 10 आणि 15,000 या जनतेची किंमत आहे का? पण लुटलेला पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा अशा माध्यमातून निवडणुकीमध्ये येतो आणि आमची जनता खुश आहे. 10,000 नगरपालिकेला, 10,000 विधानसभेला, 25,000 लोकसभेला, त्याहून जास्त. ही या जनतेची कमाई आहे या राज्याच्या. बाकी नोकऱ्या धंदे काही नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.